म्हणलं नाही, ते उद्धवजीने सांगावं. मग मी त्याला उत्तर देईन. उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप फोडायचा आपण. आता ती घाडगे म्हणून त्या दिवशी माझ्याकडे आली होती, उपनेता शिवसेनेची. तिने मला सांगितलं, रामदास भाई, मला उद्धवजींनी इतका टॉर्चर केला की तुम्ही रामदासांमध्ये बोला, तुम्ही रामदासांमध्ये बोला. ती म्हटली, मी काय बोलू, तू यश नेते म्हणजे मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्याने शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी. उद्धवजी दिसतात तसं नाहीये, उद्धवजी कपटी आहे. आणि मी सांगतो, 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला. ते पुन्हा मी आता जवळजवळ बोलतोय, खूप जवळजवळ बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींचे माझी नायकोट होऊन जाऊ दे. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे. आणि तुम्हाला आज सांगतो मी, सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटा बोललो नाही, कधीच खोटं बोललो नाही. मी उद्धवजीला ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये, उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, तिथे दैवत आहे, मी बोललो. तेव्हा उद्धवजी मला म्हटले, गंगाबाई, त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले, त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवले, ते आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट उद्धवजींनी. मी मग उद्धवजी, मी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा. महाराष्ट्र जनतेला कळू दे, ते समजू दे, वास्तव आहे. हे काय ते खरे बिरे नुसते संदीप चिल्लू पिल्लू यांची ऐकत आहे का, होत आहे का, अवकाश आहे का माझ्यावरती बोलायची? हिंमत असेल उद्धवजींनी जावी म्हणावं, मी त्यांना उत्तर देईल. होऊन जाऊ दे नाकोट दोघांची, माहित आहे का? अरे 2 दिवस तर कोणाला भोवती पाठवत पण नव्हते. 2 दिवस मातोश्री मध्ये भोवती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती. आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखांच्या माणूस जेवढा आजार असतो तेवढा डॉक्टर डिक्लेअर होतात, पण डेथ झाली. या ठिकाणी मला डिक्लेअर करायला होतं, मला, मी गेलो लोकांसोबत, मी गेलो. याला माहिती आहे काय, खवे वगैरे सगळ्यांना अतिशय जबाबदारी बोलतोय मी. आणि मी मर्द माणूस आहे हो, मी असा घालू नाहीये, घाबरणार नाही मी. एवढंच आहे, इतक्या वर्ष मी बोललो नाही, ही गोष्ट मान्य आहे मला, ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघामध्ये ती बोलून गेलो, मी ठेवून नाही बोललो. काल भाषणाच्या ओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहे तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे, हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. वाघाचा जो कातळाचा मुखवटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, लांडगा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघामध्ये बोलून गेलो. काल अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं माझ्यासमोर, मी सांगेन, बोलेन मी. उद्धवजी सांगावं, आमदारबाई बोला, बोलेल, नक्की बोलेल. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्री अशी कापेल, हादरा बसेल मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढले, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढले. हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे. त्या बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असं घडलं असेल 2 दिवस, तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे, मीडियानं जावं, साहेबांच्या वेळेला जे डॉक्टर होते ते डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती, संपला विषय. मी खोटं बोललो असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय, मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, बाळासाहेबांच्या बाबतीत नकोच नको, पण ही अतिशय गंभीर बाब आहे. बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल, सगळ्या सूचनेला दुःख होईलच ना. ते का होणार नाही, का होणार नाही? का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्यांना होती पाठवणार नाही, कुणाला होती पाठवणार नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद, का त्यांच्या बॉडीला त्रास होतो उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे, मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलं पाप, उद्धवजी तुम्ही हे पाप केलंय.
हो केलाय तुम्ही. आणि उशिरा का होईना पण महाराष्ट्र जनतेला त्या कळू दे तुमचे काय धंदे तुमचे आहेत. अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत मी अजून बोललो नाही बोलणार देखील नाही. पण वेळ पडली तर सोडणार पण नाही हे पण सांगतो आज. हे पण सांगतोय आज. बाळासाहेब तुमच्या बाबतीमध्ये माझ्याकडे काय काय बोलले तिथं आतमध्ये आहे. मला ते बोलायला लावू नका मला ते बोलायला लावू नका. आणि म्हणून काल जे अनावधानाने बोलून गेलो मी ती चूक नाही ते वास्तव आहे. ते वास्तव आहे हे घडलंय. त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्लेस घेऊन का जाहीर केलं नाही. त्यांचं कागद उद्धव द्यावं ना मला. नाही देऊ शकणार महाराष्ट्राला द्यावं. नाही देऊ शकणार. जे बोललोय ते वास्तव आहे. आता जे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी तुमचा मुलगा आहे ना तो बचडू त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही. घेतले असाल तर त्याचं काय केलं महाराष्ट्राला कळू देत मी नाही बोलणार ते हळूहळू देत ते वास्तव आहे सगळं. ती कसली कुठली भूमिका आहे ती त्यांना विचारतो कोण जे अंगावर सोडलेली आहे. त्याचा घाबरणार की मी अंदाज सुद्धा नाहीये बाबा मी भगवान झेंड्याचा शिपाई म्हणून निर्वातपणे शिवसेना प्रमुखांचा साथ दिले. खंबीरपणे पाठीशी उभा राहिलोय मी. माझ्याकडून असं खोटं पाप कदापि घडणार नाही. कदापि घडणार नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्र सांगतोय आज हळूहळू महाराष्ट्राला कळेल. तर मी पुन्हा सांगतोय उद्धवजी या समोर बोला मग मीही बोलतो होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे. धन्यवाद. सर म्हणाला की त्यावेळेस शरद पवार हे होते राज ठाकरे पण त्यावेळेस होते का त्यांनी काय नेमकं सांगितलं नव्हते तुमच्यासोबत मी जेवढा होतो तेवढा बाबासाहेब आले होते अशी माझी माहिती आहे. आपण त्याला विचारू घ्या. ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत त्यात शिवसेनेत आहेत होय आहेत होते का मी आता नाव घेणार नाही कोणाची. तुमच्या वक्तव्याला मी नाव घेणार नाही कोणाची होते माझ्यासोबत. त्यांचं एक असं मत होतं की आनंद दिघेंच्या वेळी जसा भावनिक ब्रेक झाला त्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर होऊ नये यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसाचा कालावधी घेण्यात आला. कुठल्याही मोठ्या नेत्याचं अशा प्रकारे निधन झाल्यानंतर जनतेला शांत करण्यासाठी आणि एक व्यवस्था करण्यासाठीच्या ह्या कालावधी असतो. 2 दिवस कालावधी घेतला आहे त्यांनी कबूल केले का तुम्ही जे म्हणताय 2 दिवस कालावधी आम्ही घेतला हे त्यांनी कबूल केले का तो चांगला असेल ठीक आहे. मग मला का घालवली तुम्ही का गेलात नाही. लोकांसमोर जनतेसमोर मला का डिक्लेअर करायला लावलं तुम्ही का गेलात नाही मग मुलगा म्हणून याचं उत्तर आहे का त्यांचं. मग डॉक्टरांनी पैसे घेऊन का जाहीर केलं नाही याचं उत्तर आहे का तुमच्याकडे. आणि जर तुम्ही कबूल केला असाल तर ठीक आहे मी बोलवते कुठं नाही पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली याची मी भविष्य पातळून चौकशी करायला लावली तर उद्धवजी अडचण देतील. उद्धवजी अडचण देतील नाही म्हणा फक्त काय म्हणा फक्त हे चेहरे चपटे घुमतायत ना त्यांनी तोंड पण बनवून जातील. ते मला कळायला लावणार ते मला कळायला लावणार तर मातोश्री समोर बसून उपोषणाला कुठे बोललात तर आणि सगळी चौकशी करायला लागली सगळी चौकशी त्या पुढची पण मी आज बोलत नाही पुढची पण चौकशी करायला लागली त्या सांगतोय उद्धव ठाकरे. तुम्ही 8 दिवस मातोश्रीवर ठाम होता त्यानंतर तुमचा निर्णय काय घेतला तुम्ही निर्णय काय घेतला होता मातोश्रीवर. मी सांगतो ना साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना अँब्युलन्स मधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता तो मी बदलला आणि बाळा दोघांनी बदलला काय म्हणून सांगितलं असं होणार नाही. आमचा एक शाखा करून गेला तर आम्ही त्यांना ट्रक मधून टेम्पोतून घेऊन जातो. बाळासाहेबांना गपचूप अँब्युलन्स घेऊन द्यायचा मी तो निर्णय बदलला मी नाही म्हटलं मी निर्णय बदलला. तेवढा पत्रकार होते त्याला तुम्हाला घोषणा करायची काय तुम्ही मीडियासमोर काय सांगा. आधी 2 वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या वरती डॉक्टरचे उपचार चालू आहेत असं सांगा. त्याच्याबद्दल तुम्ही संध्याकाळपासून 2दा स्टेटमेंट दिली नंतर 8 वाजता तेव्हा ठाकूर नाहीये खासदार ठाकूर आज नाही ते माझ्यासोबत. मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी नेमकं टाईम माहिती नाही की साहेब गेले म्हणून तुम्ही सांगा.
अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली त्या ह्याच्यावर, मीच घेतली त्याला. आणि म्हणून हे वास्तव आहे. मी कधीही कोणी का कुठं बोलेन मी, माझा काय स्वार्थ त्यामध्ये. पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससोबत जात नाही, तर स्वतःच्या बापासाठी काय केलं, बापाच्या बाबतीत काय केलं हे पण महाराष्ट्राला कळू देत ना, समजू देत ना. उगावून काम निघून केलं माहिती कोणाचं घेऊन गेलं. हे वास्तव आहे. याआधी त्यांच्या नेत्यांचं असंही म्हणणं होतं की दिवाळीचा वेळ आहे आणि त्याच्यामुळे कंदील आणि लाईट विझवू नये यासाठी. मग हे सांगा ना तुम्ही लोकांना. होय, हे सांगा. दिवाळी होती, लोकांचे कंदील विसा कामा नयेत, लोकांची दिवाळी चांगली व्हायला पाहिजे म्हणून मी 2 दिवस ठेवली. सांगावं त्यांनी. मला काय म्हणणं नाही, माझं काय म्हणणं नाही. हे जे आज तुम्ही सांगताय तेच उद्धवजीने एकदा सांगावं महाराष्ट्र जनतेला येऊन. तेच तर माझं म्हणणं आहे ना, की लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही 2 दिवस काढले हे त्यांनी सांगावं. आणि मग हाताचे कसे कशासाठी घेतले ते पण सांगावं. सगळ्या गोष्टी लोकांना तुम्ही यायला पाहिजेत ना. हा, धन्यवाद. संजय राऊत असं म्हणतात की तुम्ही आता संजय बाबच्या बाबतीत बोलत नाही, मला माहिती आहे. धन्यवाद. भास्कर जाधव. जय महाराज. कोण भास्कर जाधव दिलं हो, त्याला मी आणला पक्षामध्ये. मी आणला त्याला पक्षामध्ये. यांची कुवत नाही ऐकत काय, यांच्या अवकात काय. हे भुंकणारे कुत्रे आहेत, त्यांना विचारतो कोण, त्याला विचार तुला शिवसेनेमध्ये आणला कोणी पक्षामध्ये. त्याला पहिले तिकीट बाळासाहेबांना सांगून कोणी आणला, त्याला विचार भास्करला द्या. हा भास्कर बाळासाहेबांच्या पाठीत खंजी कुसून शरद पवार गेला. शरद पवारांना आता पुन्हा उद्धव ठाकरे आता आलाय. हा देशटाव नाही का, आता गद्दाराचा बाप आहे. हे काम माझ्यावरती बोलणार हो. यांची अवकात काय, हे गद्दार काय माझ्यावरती बोलू शकतात. धन्यवाद. जय हिंद. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न की या संदर्भात बाळासाहेबांचं बिल कोणी तयार केलं त्या संदर्भात अनेक प्रश्न तुम्ही केले. अनेक गोष्टी आहेत. मी येणार, मी बोलणार, कोणी नेते? मी बोलणार, आज नाही बोलणार. आधी बनवलेलं होतं. म्हणजे मी आज बोलणार नाही, तो विषय मोठा आहे. आज बोलणार नाही, योग्य वेळेला मी बोलेन. तुमचे पारंपरिक शत्रू मी योग्य वेळेला बोलेन. साहेब, एवढं तुम्ही म्हणालात की बाळासाहेब बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी बनवलं, कसं बनवलं, काय बनवलं, कुठे आलं, कुणी सही केली याच्यावरती मी बोलणार आहे. पण आज नाही बोलणार. मी बोलणार आहे याच्यावर. धन्यवाद. थोडा हे करून घ्या. जय महाराष्ट्र. एक मिनिट माईक थोडा एक राहून द्या बाबा. ठीक आहे, बंद करा पहिले. वक्तव्यावर मी ठाम आहे, बदलणार नाही असं महत्त्वाचं वक्तव्य रामदास कदम यांनी केले. उद्धव नेमका काय आहे हळूहळू महाराष्ट्राला समजेल असं देखील रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरे कपटी आहेत असा गंभीर आरोप देखील रामदास कदमांनी केला. तर उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील रामदास कदमांनी केली आहे. शरद पवारांनाही त्यावेळी मातोश्रीवर जाऊ दिलं नाही. माझ्या वक्तव्यावर मी ठाम असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य रामदास कदमांनी केलंय. उद्धव ठाकरे कपटी आहेत असा गंभीर आरोप देखील रामदास कदमांनी केला. 2 दिवसांचा वेळ घेतला हे उद्धव ठाकरेंनी कबूल केलं का? उद्धव ठाकरेंनी स्वतः निधनाची बातमी का जाहीर केली नाही असा सवाल देखील रामदास कदमांनी उपस्थित केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.